नम पार्वती पतये. हे आहे प्रॉपर गौरीकुंड. एक आतून करा दर्शन माता गौरीचे. तो हे जे माझ्या मागे बघताय ते आहे तप्तकुंड. तर मराठीमध्ये व्हिडिओ आहे प्रॉपर माहितीनुसार. सो आशा करेल की तुम्ही व्हिडिओ बघाल आणि तुमचा प्लॅन कराल. इकडे जर तुम्हाला घोडे कच्चर घ्यायचे हे बघा माझ्या मित्रांनी चूक केली होती, तुम्ही तशी नका करू. आणि इकडे आता मी चाय बनवतो. इकडे बाबा भैरवचं दर्शन, घोड्यांची जत्रा. फायनली मी पोहोचलो भीमबलीला. तिकडून तो पूर्ण सैलाव आला होता. हे आहे रामबाडा. जय भोले की जय भोले की. या वाटेतला लागलाय पहिला बर्फ. एवढी बर्फ आहे सध्या इथे. आता मी जिथे थांबले फक्त 400 रुपये देऊन. ते 4 वर्ष झालं मी यांच्याकडेच थांबतो. जिथे तुम्हाला टोकन भेटतील. ओम नमः शिवाय. सो हे पहा बाबांचा दरबार. कुछ लाज शरम हे लोक देखो. हे अमृतकुंड असते. इकडचं जल घेऊन जा घरी. बाबाचा इकडं लागणारा एकमेव लंगर. हर हर महादेव. हा रस्ता जातो वरती. बाबा कालभैरवला. नमस्कार मंडळी, हर हर महादेव, जय श्री केदार. आज आहे 20 एप्रिल 2026 आणि यात्रा चालू होण्यासाठी आणखी 2 दिवस आहेत. आणि मी ट्रॅक चालू करत आहे. आणि मी इकडे थांबलो होतो 300 रुपये देऊन. आणि इकडे जाऊ तुम्ही ना, तुमचं ऑफलाईन रजिस्ट्रेशन इकडे होणार आहे. तर काही चिंता नका करू. जर तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन नाही झालं तिथे ऑफलाईन होईल. परंतु गर्दी प्रचंड असेल त्याप्रमाणे या. आणि या प्रवासात मला आपले महाराष्ट्राचे 2 भाऊ भेटलेत. शंतनू आपला नागपूर साईडचा आहे आणि दादा पुण्याचे आहेत, जे ट्रेनमध्ये पण भेटले होते. आणि हा गुजरातचा आहे. केम छो? मजामा. भाई केम छो? फुल मजामा. भाईला हिंदी थोडी जमत नाही, त्याला जास्त करून गुजरातीच जमते. तर आता असं भेटले बघू. आता मी निघतोय पुढे आणि इथून गौरीकुंडसाठी गाड्या लागल्यात. सो पुढे वरती गौरी मातेचं दर्शन घडवतो. तिकडे गरम कुंड दाखवतो आणि मग यात्रेला सुरुवात करूया. जय श्री केदार, हर हर महादेव. हे बघा इकडे देखील लॉकर रूम बनलेले आहेत. जर आपल्याला तिकडे लॉकर रूम नाही भेटले किंवा फुल भेटले, सो जेव्हा तुम्ही पुढे याल तर इकडे सामान ठेवू शकता. पर बॅगचे 100 रुपये 24 तासासाठी. आणि 150 रुपये काय आहे टॉली बॅग. वर समोर रेट लिहिलेले आहेत. आणि इथून आता आम्ही सरळ जाणार आहोत. यात्रा अजून चालू होण्या अगोदर जरा सध्या इथूनच आपल्याला गाड्या भेटत आहेत. शिवाय 50 रुपये घेतात. भाईच्या आपल्या बॅगावरती ठेवल्यात. नम पार्वती पतये, हर हर महादेव. जय श्री केदार. सो मंडळी आम्ही चाललो आहे वरती गौरीकुंडकडे. गौरी मातेचं दर्शन घेऊया आणि 2026 ची माझी पहिली यात्रा सुरू करूया. हे बघा हा तो पूल आहे. ज्यावेळेस गर्दी होते त्यावेळेस सर्वजण इथून येतात. भरपूर गर्दी असते इकडे त्यावेळेस. तर आता सध्या गाड्या इथे लागलेल्या आहेत आणि आम्ही चाललोय वरती. 15 मिनिटाच्या ड्राईव्ह नंतर आम्ही आलो आहोत वरती गौरीकुंडला. आणि तुम्हाला इकडे जीप सोडली जाईल आणि इकडून तुमचा पायी ट्रॅक स्टार्ट होईल. सो इथून जर तुम्हाला बिट्टू वगैरे करायचं आहे, घोडे करायचे, ते इथून पण करू शकता. नाही तर पुढून मी दाखवतो जिथून मेन तुम्हाला घोडे भेटतील तिथून तुम्ही घोडे करू शकता. आणि सोबत आणि स्टिक आणा, चांगले वॉटरप्रूफ शूज आणा. आणि इकडे पण तुम्ही स्टिक वगैरे घेऊ शकता, जी लाकडीची भेटेल, जी साधारणतः 40 रुपयाला एक आहे. हे आहे प्रॉपर गौरीकुंड. 2026 मध्ये जे कोणी येते तर मराठीमध्ये व्हिडिओ आहे प्रॉपर माहितीनुसार. सो आशा करेल की तुम्ही व्हिडिओ बघाल आणि तुमचा प्लॅन कराल. वरती रेस्टॉरंट लागतील गौरीकुंडला, जे की 2-3 आहेत स्टार्टिंग. आणि इथून आता खालती जायचं गौरी मातेच्या दर्शनासाठी. आणि हा मेन इथून ट्रॅक स्टार्ट आहे. आणि आमची मंडळी गेली पुढे. इथून घोडे वगैरे पुढे पण घेऊ शकता. घोड्यांची घाण लई खतरनाक असते बाई, काय बोला बाकी. आणि आता इथून जाऊया आपण. हे थांब, मंदिराला जायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही इथून येता हा रस्ता जातो खालती गौरीकुंडला. इकडे आहे खालती गौरी मातेचं मंदिर आणि इकडे दर्शन घ्यायचं आहे तेव्हाच पुढे जा. इथे एक पाण्याचं गरम कुंड पण आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. ही आहे मंदाकिनी नदी, जी की आपल्या पूर्ण वहामध्ये चाललेली आहे. आणि हे बघा हे हॉटेल. गौरीकुंडमध्ये पण तुम्हाला राहण्याची सुविधा भरपूर आहे. आणि यावेळेस जे गरम कुंड आहे त्यामध्ये बदलाव असा केलेला आहे की पूर्वी कसं गरम कुंड ओपन होतं, म्हणजे स्त्री आणि पुरुष आजूबाजूला आंघोळ करायचं आहे. आणि आता ते पूर्णपणे ढाकलं गेलं आहे. एक चांगल्यापैकी हे बनवलं आहे. तो हे जे माझ्या मागे बघताय ते आहे तप्तकुंड. हे आहे गरम कुंड, गौरीकुंड. गौरी मातेचं मंदिर वरती आहे. ज्यावेळेस तुम्ही यात्रेला येता तर इकडे तुम्ही ते जल शिडकू शकता अंगावरती किंवा आंघोळ करून जाऊ शकता. हे आहे गौरीकुंड. तर आठवणीने तप्तकुंडला तुम्हाला यायचं आहे. हे आहे पुरुषांचं, इकडे पुरुष आंघोळ करतील. आणि त्या साईडला आहे महिलांचं. ट्रॅक सुरू करण्या अगोदर इकडे गौरी मातेचं मंदिर आहे. हे ते तप्तकुंड आहे. इथे मान्यता आहे की माता पार्वतीने भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी घोर तपस्या केली होती. त्यामुळे त्यांचं इकडे मंदिर आहे, तिथे दर्शन घ्यायचं आहे. आणि त्या साईडला खाली आहे तप्तकुंड.
आणि आतमध्ये मोबाईल कॅमेरा अलाउड नाही आहे. एक आतून करा दर्शन माता गौरीचे. कपाट उघडे त्यामुळे होतात दर्शन. तसे तर आपल्याला दर्शन भेटत नाहीत, पण असे घ्या. जय माता गौरा, हर हर महादेव, शिवशंकर शंभो. सो हे बघा, इकडे जर तुम्हाला घोडे कच्चर घ्यायचे तर गौरीकुंडच्या वर आलात, इकडे घोडे कच्चर भेटतील. प्राईस आहे बघा सोनपाऱ्याची 3750, GST टोटल 3800 रुपये. हे तुमच्या समोर आहेत. इथून घोडे भेटतील सर्व. आपल्याला जर घोड्याने यायचं मितवले नका येऊ, पण यायचं झालं तर इथून येऊ शकता. हर हर महादेव. सो ही आहे बाबा केदारची कमान गौरीकुंडच्या वरची. इथून आता आपल्याला क्रॉस करून जायचं आहे आणि घोडेवाले चालले. ही वाहत आहे मंदाकिनी नदी, जे की अजून पाणी कमी आहे थोडंफार. आणि हा ट्रॅक असा आहे, तर हलक्यात घेऊ नका ट्रॅकला. बरोबर हर महादेव. सो अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, जे घोड्यांचा रस्ता आहे ना अजून वेगळा झालेला नाही आहे. सो यांच्याकडून वाचून राहा, कारण ह्यावेळेसचे घोडे आहेत ना खूप मजबूत आहेत राव. म्हणजे त्यांचा थोडा पण धक्का लागला ना तुम्ही डायरेक्ट डगमगून जाल. माझं एवढं वजन असून मी डगमगलो, कारण सामान. सो आनंद पण भरपूर होतो आहे. बाबांनी यावर्षी पण मला बोलवलं आणि माझ्या मनाची इच्छा होती आणि मी आलो आहे. हे बघा, माझ्या मित्रांनी चूक केली होती, तुम्ही तशी नका करू. स्टिक आठवणीने ठेवा. एकदा तुम्ही सोबत घेऊन या, नाही तर खालती लागेल. खूप आधार होतो या स्टिकचा. कितीला दिली? 50 रुपयाला. जंगल चट्टीच्या अगोदर तुम्हाला बाबाच्या मागे ती बर्फाची ग्लेशियर आहे, तिथे दर्शन होतील. दिसते जवळ, परंतु ती आहे ती खूप लांब. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. थोडा ट्रॅक करून आल्याच्यानंतर साधारणतः 2 किलोमीटर तर तुम्हाला इकडे थांबण्यासाठी जागा भेटते. इकडे सरबत, लिंबू पाणी, काकडी. नींबू पानी पिए. आप लोग आइए, आपका भी बहुत बहुत मेरा धन्यवाद. आइए नींबू पानी पियो, मला केला खाओ, खीरा खाओ, जो आपको अच्छा लगे. अंकल है यहाँ पे, अंकल की शॉप है, तो ज़रूर आप ट्राय करना. ही माझी केदारनाथची आत्तापर्यंतची 4थी ट्रॅक आहे आणि दरवर्षी माझी एकदा इच्छा होती की मी इसको कॅम्पिंगचा घेऊन जाऊ आणि रस्त्यामध्ये चाय वगैरे बनवू. आणि मी कॅम्प पण आणला होता, परंतु माझी जी खालची स्लिपिंग बॅग असते आणि जे खालची मॅट असतो ना तो मी विसरलो होतो आणि खालती वरती बरं पडला, त्यामुळे मला ते घेता नाही आलं. त्यामुळे मी माझा स्टोव घेऊन आलो आणि इकडे आता मी चाय बनवतो इकडे मस्तपैकी. आणि हा भाई बसला केमतो मजा ना. हा भाई इथं बसला, हा इकडे आणि हा इकडे आहे. बस आमच्याकडे चाय बनते, त्या बघा चाय उकळते. हे कसं असतं ना, म्हणजे तुम्ही 2 जण पण येतात ना, तर हे सोबत आणलं तर खाने पिने का निकल जाता है कि नहीं चीज़. यही अगर चाय लेने जाओगे तो 80 रुपये की है. हाँ, तो उससे अच्छा आप लेके आओ, बनाओ, खाओ पिओ और चलो. एक मस्तपैकी स्टॉप घेतला, चाय पिली आणि पुढच्या मार्गाला. पुढचं 2 ते 3 किलोमीटरच्या वरती घेऊ स्टॉप. सो चला निघूया हळूहळू दमाने. काहीच विषय नाही, एकदम सावकाश जा, मुंडकी खालती ठेवा अशी आणि निवांत हळूहळू जा. फक्त सोबत खातपीत चला काहीतरी, ज्याच्यामुळे थोडं पोटामध्ये एनर्जी राहील आणि पाणी पण पियत चला, कारण ट्रॅक स्टीप आहे. चला, हर हर महादेव. हा पहिला तुम्हाला लागेल इकडे थांबण्याचा पॉईंट. तो खालतून आल्याच्या नंतर सर्वात प्रथम लागेल चिरबासा भैरव मंदिर. इकडे बाबा भैरवचे दर्शन होतील आपल्याला पहिले. आणि घोडे बघा. ए बाबा जा ना तिकडे. घोडे काय कसं नावच नाही घेते. आणि हे बाबा भैरवचं दर्शन. जय बाबा भैरव. मस्तपैकी उन्हाचं किरण पडले चेहऱ्यावरती आणि बऱ्यापैकी आतापर्यंतचा तर मौसम आहे आणि ट्रॅक चालू आहे बघा सुंदरसा. सध्या यात्रा सुरू होण्यासाठी आणखीन 3 दिवस आहेत. घोडे कचर त्यामुळे जास्त आहेत, तसे तर माणसं पण येत आहेत. आणि वाटेमध्ये आपल्याला असे छोटे छोटे वॉटरफॉल देखील लागतील. जय श्री केदार, जय श्री केदार. सो आपण आता पोचलो आहोत पहिल्या स्टॉपला, जे आहे जंगल चट्टी. जंगल चट्टीच्या इथे जर तुम्हाला स्टे करायचं झालं, जर तुम्हाला उशीर होतो तर इकडे GMVNचे कॉटेज बनलेले आहेत, जे की डॉमेटरी पण आहेत 800 रुपयापासून. हे समोर हे आहे जंगल चट्टी आणि इकडे समोर हे बघा, हे आहेत GMVNचे कॅम्प. जर आपल्याला लेट होतो आपण इकडे थांबू शकता.
आणि मग स्टे करून दुसऱ्या दिवशी तू पुढे निघू शकता. घोड्यांची जत्रा. थोडा ट्रॅक करत करत आलात इकडे प्राचीन श्री हनुमानजींचं मंदिर लागेल. दर्शन आठवणीने घ्या. बोला बजरंग बली की जय. जय श्रीराम. हे बघा भीमबलीपासून ना बेस कॅम्प दिसतोय. लई लांब आहे अजून राव. त्या बघा तो बेस कॅम्प. कठीण चढाई आता इथून, असली कठीण चढाई इथून चालू होईल आता आपली. आणि हा बघा बर्फ. सकाळचे वाजलेत 10:30 आणि मी येऊन पोचले भीमबलीला. इथून अजून एक 500 मीटर आहे आणि बेस कॅम्प 9 किलोमीटर. छोटी लिंचोली 3.5 आणि बाबा केदारचं धाम 10.5 किलोमीटर. सो अशा पद्धतीने हळूहळू ट्रॅक चालू आहे माझा. भीमबलीच्या अगोदर हा एक वॉटरफॉल लागेल जो की आता नॉर्मल पाणी आहे. बाकी पावसाळ्यात हा खूप भयानक रूप घेतो. तर तुम्ही बघितलं असेल तर, कारण मी पावसाळ्यात पण यात्रा केली आहे. सो इकडे नक्की थांबा आणि वॉटरफॉलचा आनंद घ्या. हे बघा भीमबली आलं. इकडे भीमबली आहे. त्याच्या बाजूला आहे रामबाडा. आणि रामबाडापासून आता रस्ता चेंज होतो आपला. हे जो ब्रिज दिसतो तुम्हाला सरळवाला, हा वाला, इथून आता आपण इकडे जातो. आणि मेन खडी चढाई, टफ चढाई इथून होती आता आपल्याला, जी अत्यंत खतरनाक आहे. आणि मग आपण वरती पोचतो बाबांकडे. भीमबलीपासून केदारनाथ अवघे 10 किलोमीटर राहते. आणि ते समोर बघता इकडून रामबाडा 1 किलोमीटर, छोटी लिंचोली 2.5 किलोमीटर, लिंचोली 5 किलोमीटर, छन्नी कॅम्प 6 किलोमीटर, रुद्रा पॉईंट 8 किलोमीटर, बेस कॅम्प 9.5 किलोमीटर. आपल्या बाबाचा मार्ग. जय श्री केदार, हर हर महादेव. फायनली मी पोचलो भीमबलीला. हे जे माझ्या मागे बघतायत हे आहे भीमा कॉम्प्लेक्स. जर आपल्याला इकडे स्टे करायचं आहे, हे GMVNचे आहेत, गव्हर्नमेंटचेच आहेत कॉटेज. हे समोर असतील असे. बट हे थोडे कॉस्टली आहेत. एका जणाला 1000 रुपये आहेत जर तुम्ही शेअरिंग घेतात. आणि जर रूम घेतात तर 2000 रुपये आहेत. आणि हे तुम्हाला लागेल अगदी भीमबलीला. सो जर स्टे करायचं झालं, लेट झालं, इथे करू शकता. नाहीतर मग नॉर्मल कॅम्पिंग लागतील तिथे करू शकता. आणि इकडे काही वेळासाठी आता घोड्यांचा रस्ता वेगळा होतो, जी खूप आनंदाची गोष्ट आहे. तो हे आहे भीम मंदिर, भीमबली मंदिर, जे तुम्हाला इथे लागेल. पौराणिक कथा आहे याची, पण खूप सारा महत्त्व आहे या मंदिराचं आहे. सो आठवणीने दर्शन घ्या भीमदेवांचे. जे 5 पांडवमधले सर्व शक्तिशाली भाऊ होते हे भीमबली. आणि हे बाजूला लागेल इकडे. तो तुम्हाला भीमबलीपासून जर घोडा घ्यायचा आहे बेस कॅम्पपर्यंत, तर इकडे बघा रेट आहेत. 1650 असे नॉर्मल, 150 रुपये GST, 1800 रुपये द्यावे लागतील. कुठे? वरती तिकडे बेस कॅम्पपर्यंत. आणि जर तुम्हाला इथून खाली जायचं आहे भीमबली गौरीकुंड, कुलदुरी, आणि 1350 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. तुम्हाला एकूण 1500 रुपये द्यावे लागतील खाली गौरीकुंडला जाण्यासाठी. आणि आता जो जुना मार्ग होता 2013चा, तो देखील चालू झाला आहे. तो मी तुम्हाला दाखवतो. जय श्री केदार. मंडळी संपूर्ण माहिती देतो ट्रॅकची, ज्याच्यामुळे तुम्ही येत आहेत लवकरात लवकर, तर तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि हा जो माझ्या मागे बघताय रस्ता, आता हा जुना रस्ता जो पुन्हा चालू करण्यात आला आहे. अजून चालू नाही झालं आहे, काही बाकी काम आहे. तर कदाचित येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये हा रस्ता देखील चालू होईल. हा रस्ता तुम्हाला कुठे कनेक्ट करेल? जुन्या रस्त्याला, जो 2013चा रस्ता होता तिकडे. सो 2026मध्ये येत आहेत. जर हा रस्ता चालू झाला तर नक्कीच या. 2013ची ती यादगार तो रस्ता बघा आणि तो थरार एकदा अनुभवा. नक्कीच एवढंच बोलू शकतो. ऊन खूप कडक पडलं आहे. भीमबलीच्या नंतर तुम्हाला लागतं रामबाडा. रामबाडा हे इथे गाव होतं 2013च्या पहिले. ज्यावेळेस 2013ची आपदा आली होती, त्यावेळेस इकडं प्रचंड प्रमाणामध्ये जो मोठा पाण्याचा फ्लो झाला होता, आपदा आली होती, तर ते सगळं वाहून गेलं. आणि इकडे 2024मध्ये देखील आपदा आली होती छोटीशी. इकडे खालती पूल होता. हा पहिले मार्ग इकडून होता, हा तसा कनेक्ट व्हायला. नंतर आता हा थोडा उंचावरती पूल बांधलेला आहे. तर हे रामबाडा आहे. आणि तुम्ही बघताय तिकडून तो पूर्ण सैलावाला होता, असा एकदम मोठा पाण्याचा. आणि इकडून सगळं वाहून घेऊन गेला होता खाली, आणि तसंच तो पुढे गेला होता. सो हे आहे रामबाडा. आता तुमची इथून खरी परीक्षा चालू होते. इथून एकदम टफ ट्रॅक तुमचा चालू होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला खूप काळजीपूर्वक आणि हळूहळू ट्रॅक करायचा आहे. हे बघा, हा आहे तो ट्रॅक. इथून आपला केदारनाथ बाबा 9 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पण हे 9 किलोमीटर जणू 19-20 किलोमीटर इथून खरी चढाई चालू होते आता, जी की अशी संपूर्ण गोल करत तो समोर बेस कॅम्प, तिथून अजून आतमध्ये जायचं आपल्याला. अजून बाबा 8.5 किलोमीटर लांब आहेत आपल्याकडून, पण ह्याच्यापेक्षा पण जास्त आहे. हे बघा, ज्यावेळेस क्लोजिंग असते ना, ज्यावेळेस मंदिर बंद होते ना, हे लोक आपलं सामान असं दडून ठेवतात.
मातीच्या खाली आणि मग जेव्हा ओपनिंग होती मग हे सामान परत काढतात, जे की महत्त्वाचे सामान आहेत थोडे थोडे ते. आणि हा 2013चा रस्ता चालू होणार आहे काहीच महिन्यामध्ये, जो की अगदी टफ दिसतोय, असा 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 असा. मग तिकडून तो खालती डाऊन होणार आहे. आणि आता सध्याचा हा रस्ता आहे आपला. आणि मला वाटतंय डेफिनेटली हा थोडा टफ असणार आहे, कारण अगोदरचा जो मार्ग होता तो इथून होता असा खालून जो गेलता. सो पाहूया मी परत येणार आहे क्लोजिंगच्या वेळेस. त्यावेळेस बघूया की हा रस्ता चालू होतो का. परिश्रम बाबांना भेटायचा. जय भोले की भाई चाललंय हळू 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 बाबांच्या दरबारी चाललंय हळू. ही आहे केदारनाथ मधली सर्वात भयानक आणि टफ चढाई. जर आपण लेट आलात, जर आपण थकलात, तर बघा इकडे कॅम्प लागलेत. 500 रुपये पर पर्सन, थांबू शकता. आणि आता आता आपण आहोत छोट्या लिंचोलीला. ती आहे वरती उपर बडी लिंचोली. बघा चढाई आणि कठीण जीवन. ट्रॅक्टर कसे चाललेत सामान घेऊन. या वाटेतला लागलाय पहिला बर्फ आणि हा बर्फाचा साठा. यावेळेस बर्फ बघायला भेटेल तुम्हाला जर तुम्ही स्टार्टिंगमध्ये आलात तर. मी जॅकेट घातले, वारा सुटलं एकदम त्याच्यासाठी. आणि ऊन गेले, आता ढगा आलेत. आणि हा दुसरा ग्लेशियर लागलाय जो की बर्फाचा पहिला लागला होता. बघा ना केवढी बर्फ असली पाहिजे इथे. एवढी बर्फ मी आय थिंक माझ्या वर आहे. तुम्हाला पार त्या उंचापर्यंत आहे. म्हणजे एवढी बर्फ आहे सध्या इथे. विचार केला होता की फटाफट ट्राय करेल. इकडे हालत खराब होते. वर चढता इथून बेस कॅम्प तर दिसलाय, परंतु अजून एक पर्वत चढायचा आहे यार. ती बडी लिंचोलीवर तिथे. इथे पण काही जागी बर्फ पडलाय. आणि इथून असं आणि तो वरती जो दिसतोय एकदम वरती हा बेस कॅम्प. आणि अजून एवढं करायचं आहे बघा. मग शंतनू भाऊ कसा आहे ट्रॅक? एक नंबर ट्रॅक आहे. गेले जराशे. शंतनू भाऊच काय कैसा है ट्रॅक? बहुत ही बढ़िया एकदम टकाटक. केम छो? मजामा. तो भाई हा मजामा आणि आपण मस्त. चला, हा लागला या वाटेचा तिसरा ग्लेशियर जो की असा काही आहे. आणि इथून पण वाट काढलेली आहे. आणि असं करून मग असं बोला हर हर महादेव. ते बघा डॉगेश बाई पूर्ण मजा घेतोय बर्फाची. अशीच आयुष्याची मजा घेतली पाहिजे सर्वांनी. आणि हा बघा डॉगेश बाई. आता दुसरा डॉगेश बाई गेला तिकडे. ए बात एन्जॉय द लाईफ. वा, हा मग काय ते बर्फात खेळतात मस्त. तो ही आहे बडी लिंचोली. आणि बडी लिंचोलीपासून मंदिर अजून सुमारे 6 किलोमीटर दूर आहे. आणि जर आपण थकलात किंवा आपल्याला जर इकडे थांबायचं झालं तर इकडे पण GMVNचे कॉटेज बनलेले आहेत. आणि इकडचे नॉर्मल जे लोकल आहेत त्यांचे पण इकडे टेंट बनलेले आहेत, जे की 500 रुपयामध्ये भेटून जाणार जर तुम्ही लेट निघतात तर. आत्तापर्यंतचा प्रवास तिथून चालू झाला होता आणि बडी लिंचोलीपासून. आणि इथे बघा असे हे टेंट लागलेत. आणि त्याच्यावरती ते आहेत ना जे ग्रीन कलरचे, ते GMVNचे आहेत. सो मी जवळ जाऊन पण दाखवतो, पण यांचे रेट थोडे कॉस्टली आहेत. सो स्टेच्या ऑप्शनची काही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. हे आलं आहे कॅम्प लंचोली. इकडे पण स्टे करू शकता, गव्हर्नमेंटचे आहेत. आणि इकडे राजमा चावल, कढी चावल जेवण देखील इकडे आरामशीर भेटून जाईल. आता हा झाला लॉंग रस्ता जो वरून जायचा आहे. जर आपल्याला इकडे शॉर्टकटने जायचं आहे तर आपल्या रिक्सवर जाऊ शकता अशी सीडी घेऊन. त्या बघा ते एक जण वरती आहे. डायरेक्ट तो रस्ता तिकडे कनेक्ट होईल आणि हा रस्ता इकडे करून तिकडे असा कनेक्ट होईल. सो मी तर ह्याच रस्त्याने चाललो आहे, रिस्क घेत नाही आहे. बट जर तुमची चालण्याची कॅपॅसिटी चांगली असेल आणि जर तुम्हाला सवय असेल जे आपले गड किल्ले करतात तर तुम्ही जाऊ शकता, नाहीतर हा मार्ग व्यवस्थित आहे. आहे केदारनाथचा शेवटचा ग्लेशियर लागेल तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही बेस कॅम्पच्या वरती याल.
आणि एवढा बर्फ लागेल. भरपूर जण वरती खेळत आहेत, त्या बघा. आपण पण खेळू शकता जर आपण एप्रिलच्या आतमध्ये येत आहेत तर. एवढा बर्फ आहे इथं. जय श्री केदार. तब्येत खूप बिघडली. जे खरं आहे मी तेच सांगेल तुम्हाला, मी खोटं नाही बोलणार तुमच्याशी. मी बेस कॅम्पपर्यंत आलो होतो. बेस कॅम्पचा जो खालती उतरण लागून चढ लागतो ना खाली, तर तिथून मला चक्कर आली. माझ्यासोबत एक जण होता, त्याने सावरलं. सो त्याला पण आलती. तर तिथून आम्ही तेवढ्यासाठी घोडा केला वरती. त्याने आम्हाला इथे सोडला. हा घोडा पडावे, सगळे घोडे जेवढे पण येतात तिकडेच थांबतात आणि खालतून बेस कॅम्पच्या वरतून तुम्हाला यावे लागते. आणि इथून घोडा पडावला सोडल्याच्यानंतर इथून सरळ सगळे हॉटेल्स वगैरे कॅम्प वगैरे चालू होतात. सो आता मी सरळ जातो. आता जिथे मी थांबलोय ती जागा दाखवतो, तिकडची छोटी डिटेल देतो. मलाच कसं तरी वाटत होतं घोड्यावर बसून यायला, पण दुसरा काही ऑप्शन पण नव्हता इथे. आणि माझं वेट पण थोडंसं जास्त आहे, पण केलं बऱ्यापैकी कवर. फक्त 2.5 किलोमीटर राहिलं होतं, पण तोच स्टीप होतं त्यामुळे झालं नाही. सो सॉरी महादेवा. मी बघा भूत उठलो आहोत. जय श्री केदार. जय श्री केदार. जय श्री केदार. जय श्री केदार. मोठा बाय असा केम घेतला होता आंटीकडून. मस्त फ्रेश होतो थोडं, आणि इकडे असा टेट घेतला तर सर्व डिटेल येतो, काळजी नका करू, नंबर वगैरे. आणि खूप मस्त दिलतंय बघा, एवढ्या मोठ्या मोठ्या झाड्या चादर आहेत. तो फ्रेश होऊन भेटतो. आता मी जिथे थांबले फक्त 400 रुपये देऊन ती तुम्हाला एक डॉमेटरी दाखवतो. सो कुठे ती डॉमेटरी ते दाखवतोय बघा. इथं भरपूर सारे टेंट आहेत आणि खूप सारा बर्फ पडलाय. हेलिकॉप्टर्स वगैरे चालू, तिकडे बाकी पण कॅम्प लागत आहेत. आणि मी जिथे थांबलोय ती खूप चांगली सुविधा आहे मंडळी. घरगुती तुम्हाला भेटणार आहे सर्व काही वस्तू. हे बघा, इथे तुम्हाला भेटेल 400 रुपयामध्ये पर पर्सन. जर तुम्ही जास्त लोक आला तर तुम्हाला डिस्काउंट पण देतील. आंटी माझ्या वळखीच्या 4 वर्ष झालं मी यांच्याकडेच थांबतो आणि अत्यंत छान तुम्हाला सुविधा भेटते. टॉयलेटपासून ते सर्व गोष्टी आहेत. आणि हा इकडे शंतनू आपला, जय श्री केदार. तर शंतनू पण आहे इकडे आणि खूप चांगली सर्व्हिस आहे. शंतनू कशा आहे आंटीचा स्वभाव? खूप जास्त चांगला. म्हणजे आपण असं वाटतं की आपण घरीच आलोय. केदारनाथला येऊन घरी यायची फिलिंग म्हणजे इथे येऊनच फक्त मिळेल. तर खूप चांगले. मी आंटी पण दाखवतो. आणि यांचं इकडे कॅम्प असेल तिथून सरळ जायचं आहे. हे यांचं कॅन्टीन, म्हणजे इकडे चाय वगैरे, मॅगी, काय खायचं असेल जेवण ते तुम्हाला इकडे भेटेल. सो चला मी दाखवतो. तर हे बघा, मी खालती आलो. तर इथून ज्या जागेवरती मी उभा आहे इथून मंदिर अवघं 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि कॅन्टीन आहे. तिथून साईडला मी तुम्हाला कॅम्प दाखवला. आणि आपण भाऊ आपला पुण्याचा आहे. इथून तुम्हाला वर यायचं आहे. फक्त 400मध्ये राहण्याची सुविधा मंडळी. केवढं चांगलं आहे तुम्हाला नाही सांगू शकत. जेवण घरगुती भेटेल. तर हे बघा, या साईडला असेल इकडे. इथं चाय, कॉफी, खाण्यापिण्याच्या वस्तू. हे आपले अंकल असतील. अंकल नाम राजेंद्र सिंग. आणि ते आपल्या आंटी ज्या मागे आहेत, आता मॅगी बनवतात आपल्यासाठी. जय श्री केदार. चले आता काम तेन करतायत सकाळचा वेळ आहे. तर इकडे या सर्वांचं राहण्याचं अतिउत्तम एवढंच बोलू शकतो. आता मी मंदिराकडे सरळ चाललोय. आणि जर तुम्हाला इकडे GMVNच्या कॉटेजमध्ये राहायचे आहेत तर इकडे स्टार्टिंग 1000 रुपयापासून होते. ते बघा, हे जे व्हाईट आणि एक डार्क मेहंदी कलर आहे, तुम्हाला हे गव्हर्नमेंटचे कॅम्प दिसतील जे की तिकडून स्टार्ट होतात. आणि आम्ही सरळ चाललोय. आणि इथून अजून मंदिर आहे 1.5 किलोमीटरच्या अंतरावर. हे बघा, हे आहेत नंदी बेस कॅम्प, जे की GMVNचे गव्हर्नमेंटचे बेस कॅम्प आहेत. इथे पण राहण्याची सुविधा आपल्याला आहे. माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही जेवढ्या मंदिराच्या जवळ जाल तेवढे तुमचे जेवढे पैसे वाढतील. सो कमी बजेटमध्ये करायचं तर तिथे राहा. पैसे जर जास्त आहेत तर पुढे जा. तर हे वाटेमध्ये बनलं आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हॉस्पिटल. सो इकडे हॉस्पिटलची पण सुविधा पुरेपूर देण्यात येत आहे आपल्याला. हे आहे हेलिपॅड. ज्यावेळेस तुम्ही हेलिपॅडनी येता हेलिकॉप्टरनी, तेव्हा तुम्हाला इकडे ड्रॉप केलं जातं. आणि इथून मग मंदिराला तिथे सरळ जायचं आहे. आणि हा जो हेलिकॉप्टर बघता 2025मध्ये जो क्रॅश झाला होता तो इथे अजून बांधून ठेवलेला आहे. आणि हा जुना मार्ग जो 2013चा आहे तर बघा, तो वरतून येणार आहे असा. जर या मार्गाने यायची संधी भेटली तर नक्की या. आता इथून जातोय मी सरळ मंदिराकडे. जेवढे आपण मंदिराच्या जवळ याल तेवढे आपल्याला पैसे जास्त द्यावे लागतील. पण जे कोणी बजेट ट्रॅव्हलर करतायत, ज्यांना कमीमध्ये ट्रॅव्हल करायचं आहे, सो अशा पद्धतीने करा जे मी तुम्हाला सांगितलं. मागे थांबा थोडं आणि 1-1.5 किलोमीटर तुम्ही चालू शकता आणि काय वाईट नाही. आणि ते वरती बाबा बसलेत भैरवनाथ, काल बाबा. खूप जण चुकी करतात की बाबा केदारच्या दर्शनं घेतात आणि काल भैरवचे दर्शन घेताच रिटर्न चालले जातात. तर तसं नका करू. बाबा काल भैरव हे रक्षक आहेत प्रत्येक मंदिराचे. जिथे जिथे बाबा काल भैरवांचे मंदिर आहे तिकडे तुम्हाला दर्शन घ्यायचे. तर तुमचे दर्शन नाही झाले तर तुमची यात्रा अपुरी राहते.
हे आहेत स्वर्गरोहिणी GMV यांचे अत्यंत कॉस्टली मानले जाणारे कॅम्प राहण्यासाठी. आणि इकडे त्यांचं रेस्टॉरंट आहे स्वतःच. इकडे तुम्हाला रेस्टॉरंट पण भेटेल. जेवणाची थाळी 200 रुपये. ह्यावेळेस लक्षात ठेवा टोकन सिस्टम पण चालू ठेवलेली आहे. तर विदाऊट टोकन दर्शन होणार नाही तुमचे. टोकन घ्यायचं ते कुठे भेटेल ते पण दाखवतो. हा आहे तो पूल जो लास्ट इयर काम चालू होतं. आता पूल बांधण्यात आला आहे. आणि हे आहे रेकर जिथे तुम्हाला टोकन भेटतील. टोकन सिस्टमच असणार आहे. विदाऊट टोकन तुम्हाला दर्शन नाही दिलं जाणार, एवढं लक्षात ठेवा. इथून टोकन भेटतील ज्या तारखेचे तुमचे टोकन आहेत. आणि तिथून मग तुम्हाला सरळ जायचं आहे मंदिराला. तर वाट तिथून सोडतील का इथून सोडतील आपल्याला ठाऊक नाही आहे. परंतु हा ब्रिज आहे जो बनलेला आहे. मागच्या वर्षी याच ब्रिजचं काम चालू होतं त्यामुळे पूर्ण गोल फिरून यावं लागत होतं. आणि आता आपण स्वर्गात आहोत. स्वर्गात काय सही बनवलं एकदम. जर तुम्ही स्वतःचे कॅम्प घेऊन येता तर तुम्ही डायरेक्ट इथे पण कॅम्प लावून झोपू शकता. ओके, इथे पण डायरेक्ट कॅम्पिंग होईल. आणि इथून मंदिराच्या वर जायचा रस्ता आहे. आणि मंदिरच्या स्टार्टिंगला इकडं फ्री ऑक्सिजन सेवा आहे. जर तुम्हाला त्रास झाला श्वास घेण्यामध्ये, काही तुम्हाला बरं नाही वाटलं तर इकडे तुम्हाला भेटेल फ्रीमध्ये ऑक्सिजन सेवा, जे की मेडिकल आहे. आणि इथून रस्ता हा असा वरती जातो. त्याच्या मंदिराला जाणारी पहिली पायरी. जय श्री केदार हर हर महादेव सरळ ते मंदिराच्या जवळ. आणि हा भला मोठा ओम नमः शिवाय. आणि इथून तुम्हाला बाबाचे दर्शन घडवतो. हर हर महादेव. बाबाचं द्वार सजलं आहे. जातं थोडंसं जवळ. जय श्री केदार. संपूर्ण बर्फ आहे अजून देखील. आणि हे जे कॉटेज बघताय इथे तुम्ही स्टे करू शकता. ऑनलाईन पण यांची बुकिंग होईल. परंतु प्रश्न तोच पडतो पेमेंटचा. जेवढे जास्त पेमेंट तेवढे जास्त जवळ राहण्याची संधी. मंदिराच्या बाजूला लागून 24/7 आवर्स मेडिकल सुविधा, कॉन्टॅक्ट नंबर्स. आणि हे सरळ मंदिर. सो हे पहा बाबांचा दरबार कसं सजत आहे. आणि यावेळेस एक रस्सी लावली की तुम्ही जास्त पुढे नाही जाऊ शकत. ओके. सो बघा हे सगळे आहेत असे पोलीस की जास्त पुढे जाऊन देणार नाही तुम्हाला. आणि इकडे सगळे सजावट करतात, फुलं बिलं बनवत आहेत, बाबांची माळा तयार करतात मंदिराला लावण्यासाठी. आणि दर्शन होतील इथून. आणि लोकांची रांगा आत्तापासूनच बसणं चालू झाले इथून बॅरिगेडमध्ये. आणि दर्शन होतील उद्या सकाळी स्टार्ट होतील सर्वांसाठी. इकडं ही चंद्रशिला जी 2013मध्ये आपदाली होती, हिनीच संपूर्ण आपल्या मंदिराला वाचवलं होतं. महादेवांचा आशीर्वाद होता आणि स्वयं भीम भगवान आले होते मंदिराचं रक्षण करण्यासाठी. आणि तिकडे आहे आधी गुरु शंकराचार्यांचं स्मारक, ते तुम्हाला दाखवतो मी. जे बाबा केदारनाथचे आपले दर्शन होतील. आणि त्याच्यानंतर हे मागे आहे भीमशिला. पण त्याच्यावर महत्त्वपूर्ण इकडे आहे अमृतकुंड. हे अमृतकुंड असते. इकडचं जल घेऊन जा घरी. खूप पवित्र जल आहे, ग्रहण करू शकता. आणि घरच्यांसाठी पण नक्कीच घेऊन जा, जे तुम्हाला बरोबर मंदिराच्या मागे भेटेल. आता इकडे जाऊया. इकडे आहे गुरु आदि शंकराचार्य यांचं स्मारक, जे मी तुम्हाला आता दर्शन घडवतो. हे मंदिर सजवतात बघा. इथूनच तुमच्या दर्शनाला जाल तुम्ही आतमध्ये एकदम. आणि हे बॅरिकेड मोठे केल्यामुळे खूप छान काम झालेलं आहे. रस्ता आहे ना मंदिरचा एक्झिटचा, ज्यावेळेस तुमचे दर्शन होतील इथून रिटर्न यायचं आहे. हा मार्ग जातो कालभैरवला. आणि बर्फ बघा भाई, भरपूर आहे बर्फ बघा. आणि इकडेच बाबा कालभैरव मंदिराच्या बाजूला आश्रम आहे, जिकडे फ्री लंगर असतेच तुम्हाला दाखवतोय मी. लंगर भेटेल, सेल्फ सर्व्हिस आहे. जेवण ते झाल्याच्यानंतर प्लेट वगैरे आपले धुवून ठेवायचे. आणि आतमध्ये भेटेल तुम्हाला बाबांचे प्रसाद. सो 2 वर्षापूर्वी मी इकडेच होतो. आणि इकडेच फक्त लंगर भेटतं तुम्हाला. इथे लाईन लागते आणि हा मार्ग जातो तिकडे. बाबाचा इकडं लागणारा एकमेव लंगर जो बाबा कालभैरवाच्या मंदिराला जातो. आणि हा बाबाचा प्रसाद घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला भात, भाजी आणि डाळ भेटेल. अत्यंत उत्तम. सो आलात तर बिलकुल मिस नका करू. बाबांची डोली येत आहे. मी माझ्या रूमच्या बाहेरच उभा आहे. आणि तुम्हाला इथून आता बाबांची डोली दाखवतो. जस्ट येते डोली इथून. सर्वव्यापी तू प्रचंड महाकाय, आदिशक्ती तू नरमुंड मालाधार. तुझ्या विना जीवनास अर्थ साकार, महाकाय तो सगुण निराकार. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
लागलान तुझ चरणी माता, तूच माझा पितान तूच माझी माता. नमस्कार मंडळी, आज तारीख 21 एप्रिल आणि हेड लागली टोकनची लाईन, जे की तुम्ही जाणार दर्शनासाठी. हा ब्रिज आहे आणि ब्रिजच्या अगोदर इथे तुमचं रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी आहे. मला तरी अजून वाटत नाही की एवढं स्ट्रिक्टली फॉलो केलं जाईल, तरी मी सांगतो तुम्हाला, बघतो माझं घेतल्याच्या नंतर. इकडे होणार तुमचं टोकन भेटणार. टोकनसाठी लाईन बघा प्रचंड. आपल्या महाराष्ट्राची आणबान शान, आपल्या महाराष्ट्राचा पथक दाखल झालाय उद्यासाठी. आणि हा चालय आपल्या महाराष्ट्राचा पथक, पूर्ण आपल्या महाराष्ट्राची आन बान शान. तर हे आहे पहा रात्रीचं जेवण. इकडे तुम्हाला भेटेल एकदम घरगुती. चपाती पाहिजे तर चपाती, भाजी पाहिजे तर भाजी, जसं तुम्ही बोलाल तसं जेवण भेटेल. आता ही गडवालची डाळ आहे आणि भात आहे, मस्तपैकी खाऊया याला. आणि आम्ही तिघं पण खात आहे आता व्यवस्थित. बस भाजी पण दिली, बस झालं बस झालं. तो इथे बटाट्याची भाजी पण आहे सुंदरशी, आणि असं जेवण भेटेल. सो नक्की थांबा, बोलू ना या कारणासाठी की तुम्हाला राहणं आणि जेवण उत्तम भेटणं हे खूप भारी आहे. आज 22 तारीख आणि आज बाबांचे कपाट उघडत आहेत. भरपूर प्रचंड थंडी आहे. बाबांचे कपाट उघडलेत, चालू दर्शन. ये है बाबा केदार की दर्शन की लाइन. मैनेजमेंट की बात करूँ तो एकदम ज़ीरो मैनेजमेंट है, इतनी बेकार मैनेजमेंट है लोग की. ये देखिए ये लाइन को मैनेज करने वाला कोई भी नहीं है, कोई भी नहीं है. एक भी पुलिस वाला आपको दिख रहा है यहाँ पे? एक भी नहीं है. एक भी लाइट को मैनेज करने वाला नहीं. ये तो यहाँ की बात हो गई. और जो ऊपर से दर्शन होते हैं, जो बीच में से वो अलग, घुस रहे वो अलग बात. कुछ लाज शर्म है लोग को, देखो साले भिखारी कहीं के. बाबा के दर्शन ऐसे हो गए इस बार, और जो लाइन में खड़े हो गए और सब घुसेंगे यहाँ से सामने से. वो देखिए वो देखिए वो देखिए वो देखिए कि वो लड़की देखिए कैसे आ रही है. देखो बाबा केदारनाथच्या मंदिरापासून तुम्ही आल्याच्या नंतर ब्रिज चढून हा रस्ता जातो वरती बाबा कालभैरवला, जो की 1 किलोमीटरचा आहे. सो ही चूक अजिबात नका करू. बाबा केदारनाथचे दर्शन घेतल्याच्या नंतर बाबा कालभैरवाचे पण दर्शन घ्यायचे, नाही तर तुमची यात्रा अपुरी राहते. ठीक आहे, तर तुम्हाला जायचं आहे. सो ही आहे बाबा कालभैरवांची चढाई, जे की 1 किलोमीटरची आहे. समोर मंदिर दिसते आपल्याला, आणि हे बाबा कालभैरवांची चढाई. आणि सगळं अजून देखील बर्फ जो आता वितळतोय, आणि अवघ्या काहीच मीटरवर बाबांचं मंदिर आहे. हर हर महादेव. शंभूनाथांचे पण दर्शन झाले आपल्याला. सो हे आहे मंदिर बाबा कालभैरवांचं. इथून आतमध्ये जाऊया, आणि तो बाबा केदारचा दरबार तिकडे. आणि जय श्री महाकाल, जय कालभैरव. आणि आपल्याला दर्शन होतील. चप्पल ते बाहेर काढा. त्यानंतर आपण इकडे येऊ शकता. कालभैरव इकडे हवन ते तुम्ही करू शकता, पूजापाठ आणि बाबांचे दर्शन कालभैरवाचे. तर हे मंदिर आहे. जेव्हा तुम्ही बाबा भैरवनाथाचं मंदिर उतराल तर इकडे एक तुम्हाला मंदिर लागेल, जिकडे तुम्ही मोठ्याने आवाज याल हर हर महादेव, ज्या पाण्यातून आवाज येईल. तर इकडे नक्कीच आहे या मंदिराला, जे की तुम्हाला एक्झिटला लागेल, आणि इकडून मग आपल्या मार्गाला जाऊ शकता. आता उद्या सकाळी मी इकडून निघेल. बाबाचं तुम्हाला टाइम टेबल सांगू. बाबाच्या मंदिरात फक्त संध्याकाळी एकदाच आरती होते, सकाळी आरती होत नाही. आणि ती आरती होते ठीक 6:30 वाजता. त्यासाठी जर तुम्ही येऊन 5 वाजता इकडे येऊन बसा, त्याच्यामुळे तुम्हाला आरती भेटेल. आणि हे बाबाचं दरबार. आणि आता कुठे गर्दी कंट्रोलमध्ये आली आहे. हे जर अगोदर केलं असतं तर खूप भारी झालं असतं, पण हरकत नाही. देर आहे, दुरुस्त आहे. आणि हे कसला माहोल झाला आहे बघताय तुम्ही बाबा केदारचा. सो खूप सुंदर दर्शन 2026चे. सो हे बाबांचे प्रिय भक्त नंदी महाराज चे दर्शन करा. शिव शंभो, हर हर महादेव. अरे बाबा बस बस, धन्यवाद.
बाबांचे दर्शन झाले आहेत आणि माझा ब्लॉग मी इकडे पूर्ण करतोय. माझ्या मागे बघताय स्वर्गाचं दार. मला जिवंतपणे चौथ्यांदा इकडे येण्याची संधी भेटली आणि मी खूप नशीबवान आहे. आणि आज माझ्या इंस्टाग्रामवर इकडे बाबाच्या दरबारामध्ये 33,000 फॉलोअर झाले आहेत. जी आपली एक फॅमिली मी बनवली आहे. सदैव 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 आपल्यासोबत राहा. असे तुम्हाला लो बजेटचे मी कंटेंट देत जाईल आणि येणाऱ्या दिवसात तुम्हाला आणखी लो बजेटमध्ये यात्रा करवेल. सो हे घ्या शेवटचे दर्शन बाबाचे. आणि हे इकडे आहेत बाबा. नमः पार्वती पतये हर हर महादेव. भेटूया नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत बनून राहा, आनंदी राहा, हसत राहा, इतरांना मदत करा. हर हर महादेव.